अरवली पर्वतरांगेची लांबी साधारणपणे 800 किलोमीटर आहे. विस्तार: ही रांग ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेली आहे. ती दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या 4 राज्यांतून जाते. सर्वोच्च शिखर: माउंट आबू येथील गुरु शिखर हे अरवलीचे सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची 1722 मीटर आहे. 2. अरवलीचा इतिहास. प्राचीनत्व: भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते अरवली पर्वत सुमारे 350 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे. ही रांग हिमालयापेक्षाही जुनी आहे. संरक्षक भिंत. इतिहासात अरवलीने मध्य आशियातून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून आणि थार वाळवंटाच्या विस्तारापासून गंगेच्या सुपीक मैदानाला वाचवण्याचे काम केले आहे. संस्कृती: या पर्वतरांगांच्या कुशीत मेवाडसारखी ऐतिहासिक राज्ये फुलली. महाराणा प्रताप यांचे वास्तव्य आणि त्यांनी दिलेले लढे याच डोंगरदऱ्यांमध्ये झाले. 3. पर्यावरणीय महत्त्व. पावसाचे नियंत्रण. अरवली पर्वत राजस्थानमध्ये पावसाचे प्रमाण ठरवतो. जरी ही रांग मान्सून वाऱ्यांना अडवू शकत नाही, कारण ती वाऱ्यांच्या दिशेला समांतर आहे, तरीही ती स्थानिक हवामानावर मोठा प्रभाव टाकते. नद्यांचा उगम. बनास, लुनी, साबरमती आणि सखी यांसारख्या महत्त्वाच्या नद्यांचा उगम अरवलीत होतो. वन्यजीव. येथे सरिस्का, रणथंभोर जवळपासचा भाग आणि कुंभलगड यांसारखी अभयारण्ये आहेत, जिथे बिबट्या, वाघ आणि विविध प्रकारचे पक्षी आढळतात. 4. सध्याची परिस्थिती, आव्हाने आणि धोके. सध्या अरवली पर्वतरांग मोठ्या संकटात आहे, ज्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. अवैध उत्खनन. संगमरवर, ग्रॅनाइट आणि वाळूसाठी येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खाणकाम सुरू आहे. यामुळे अनेक डोंगर पूर्णपणे गायब झाले आहेत. वाळवंटीकरण. अरवलीचे डोंगर बोडके झाल्यामुळे थारचे वाळवंट आता हरियाणा आणि दिल्लीच्या दिशेने सरकू लागले आहे. शहरीकरण. दिल्ली एनसीआर भागातील वाढत्या बांधकामामुळे अरवलीचा वनक्षेत्राचा भाग कमी होत चालला आहे. पाणी पातळीत घट. पर्वतांवरील झाडे कमी झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून अनेक नैसर्गिक स्रोत कोरडे पडले आहेत. 5. संरक्षणाचे प्रयत्न. सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा अरवलीतील अवैध खाणकामावर बंदी घातली आहे आणि ग्रीन वॉल ऑफ इंडिया उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. हरितपट्टा. गुजरात ते दिल्लीपर्यंत 5 किलोमीटर रुंद हरितपट्टा तयार करण्याचा सरकारचा मानस आहे, जेणेकरून वाळवंटाचा विस्तार रोखता येईल. थोडक्यात सांगायचे तर अरवली हा केवळ दगडांचा डोंगर नसून ती भारताची नैसर्गिक ढाल आहे. जर आपण अरवली वाचवली नाही तर उत्तर भारताला मोठ्या पर्यावरणीय आपत्तीचा सामना करावा लागू शकतो.